नमस्कार. एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. माळीण दुर्घटनेच्या 3 दिवसांनंतरही बचाव कार्य सुरूच. आतापर्यंत 68 मृतदेह हाती. मुंबईच्या जुहू बीचवर काही जणांचा बुडून मृत्यू. तिघांचे मृतदेह हाती. बेपत्ता तरुणाचा शोध सुरू. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची कुवत समजली. राष्ट्रवादीची जळजळीत टीका. 144 जागांची मागणी कायम. आता बातम्या विस्ताराने. दरड कोसळल्यानंतर भुईसपाट झालेल्या माळीण गावातील बचाव कार्य अजूनही युद्धपातळीवर सुरूच आहे. डोंगराच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 68 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये 10 मुलं, 31 महिलांचा समावेश आहे, तर 8 जणांची यातून सुखरूप सुटका करण्यात एनडीआरएफला यश मिळालंय. याशिवाय आणखी 100 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुंबईतील जुहू बीचवर फिरायला गेलेल्या तरुणांपैकी काही जण बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. शुक्रवारी 9 जणांचा एक ग्रुप ठाण्याहून जुहू चौपाटीवरती फिरायला गेला होता. त्यावेळी काही जण समुद्रात पोहायला उतरले. यामध्ये या तिघांचा बुडून मृत्यू झाला. यातले 2 जण 16 वर्षांचे तर 1 जण 19 वर्षाचा असल्याची माहिती मिळतेय. काँग्रेसला आघाडी कशी चालवायची याची अक्कल नाही. लोकसभेत झालेल्या पराभवातून तरी काँग्रेसनं धडा घ्यावा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते डीपी त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांवरती हल्लाबोल केलाय. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री किती कर्तबगार आहेत याची प्रचिती लोकसभेच्या निकालातून आली आहे, असा बोचरा वारही त्रिपाठी यांनी केला. येळ्ळूरमध्ये मराठी भाषिकांवरच्या झालेल्या अत्याचाराची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे. येळ्ळूरमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे, अशा शब्दात कोर्टानं कर्नाटक पोलिसांवरती ताशेरे ओढले आणि या प्रकरणी वेगळी याचिका दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या एका फोटोवरून सध्या वादंग सुरू झालाय. हा फोटो आणि त्यासोबत एक प्रेमपत्र असं चित्र रेखाटलं गेल्यानं हा वाद सुरू झालाय. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरती हा वादग्रस्त फोटो आढळलाय. या जयललिता या मोदींचा विचार करत असल्याचं दाखवण्यात आलंय. नरेंद्र मोदींना जयललितांनी लिहिलेली प्रेमपत्र किती योग्य आहेत असं शीर्षक देखील या फोटो खाली देण्यात आलंय. घडल्या प्रकाराबद्दल श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयानं बिनशर्त माफी मागितली आहे.